राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकींचा प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यात आलेला पाहायला मिळतो आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत उद्धव ठाकरे सेनेचे सचिव विनायक राऊत सर. साहेब, ज्या पद्धतीनं सध्या महानगरपालिकेमध्ये बिनविरोध झालेल्या जागा बघता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की विरोधकांना यामुळे मिरची का झोंबली. खरं म्हणजे ज्या पद्धतीने कल्याण, डोंबिवली, जळगाव, काही ठिकाणी नवी मुंबई ह्या महापालिकेमध्ये बिनविरोध झालेल्या निवडणुका ह्या मेरिटवर झालेल्या नाही आहेत. तर तिथल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असतील किंवा मनसेचे उमेदवार असतील, हे सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार त्यांना त्या ठिकाणी जबरदस्ती, दादागिरी, दडपशाही आणि प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून त्यांच्यावर खूप मोठा दबाव आणला गेला. पैशाचं खूप मोठं आमिष दाखवलं गेलं. काही जणांच्या घरामध्ये जबरदस्तीने 3-3, 4-4 करोड रुपये ठेवले गेले आणि त्यांना जबरदस्तीने गाडीमध्ये टाकून उचलून नेलं आणि त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज माघार घेतल्याचं सादर केलं. तर अशा अनेक गैरप्रकारातून मिळवलेला हा बिनविरोधचा विजय आहे. तो मेरिटचा नाही आहे, तो कपट नीतीचा आहे. संतोष धुरी यांचा मनसेमधून भाजपमध्ये प्रवेश झाला आणि ते प्रवेश झाले असताना ते म्हणाले की राज साहेबांनी या ठिकाणी आपली मनसेने जे आहेत ते उद्धव ठाकरेंच्या दावणीला बांधली आणि आपल्या ह्याच्यामध्ये तहामध्ये उद्धव ठाकरेंच्या सोबतच्या तहामध्ये राज ठाकरे हरले. त्याच्यामध्ये काय प्रतिक्रिया असेल? बघा, राजसाहेब ठाकरे काय किंवा उद्धवसाहेब ठाकरे हे सत्तेसाठी हपापलेले नाही आहेत. तर केवळ आणि केवळ महाराष्ट्र वाचला पाहिजे, मराठी वाचली पाहिजे आणि मुंबई वाचली पाहिजे मराठी माणसाची, ह्या उदात्त हेतूने एकत्र आलेले हे दोन व्यक्तिमत्व आहेत. आणि त्यामुळे त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका म्हणा किंवा इतर सर्व निवडणुकांमध्ये जागांचा कोणताही आग्रह न धरता दोन्ही नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आमचे हे जागा वाटप झालेलं आहे. त्यामुळे राजसाहेबांवर टीका करणं हे वेडचटपणाचं काम आहे. बरोबर आहे. सिंधुदुर्गमध्ये परवा राणेंकडून जोरदार शक्तिप्रदर्शन झालं. त्या शक्तिप्रदर्शनामध्ये आपण निवृत्तीचे संकेत या ठिकाणी नारायण राणे दिलेले पाहायला मिळतात. आपण सुद्धा त्यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती आणि काल परत त्यांनी असं म्हटलं की हे आपलं विधान परत त्यांनी मागे घेतलेलं पाहायला मिळतंय. नारायण राणे म्हणजे सत्तेला हपापलेला माणूस आहे. सहजासहजी ते सत्तेपासून दूर राहणं हे शक्य नाही आहे आणि म्हणून कदाचित ठीक आहे, वयोमानानुसार एखादा शब्द बोलतात, पुन्हा ते सुधारणा करतात, पुन्हा त्याच्या पाठीमागे लागतात. पण सत्ता आणि नारायण राणे यांचं जे समीकरण आहे ते त्यांचं अत्यंत आवडतं आहे आणि त्या सत्तेपासून ते दूर जाणार नाहीत. भाई, या ठिकाणी महायुतीमध्ये सध्या म्हणजे अजित पवारांना या ठिकाणी वेगळं ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत. सावरकरांच्या मुद्द्यावरून सुद्धा आज भाजपने अजित पवारांना अल्टिमेटम दिलेलं पाहायला मिळत आहे. आता भारतीय जनता पक्षाची गरज संपलेली आहे. त्यामुळे अजित पवार गट काय किंवा शिंदे गट हे आता शेवटची घटका ते मोजत आहेत. त्यामुळे नक्कीच गरज सरोनी वैद्यमरो या पद्धतीने आता अजित पवारांना फेकलं आहे. उद्या महापालिकेच्या निवडणुकीच्या नंतर 16 तारीखच्या नंतर 17 तारीखला शिंदे गटाची सुद्धा गच्छंती असणार. त्यामुळे ह्या दोघांनी जी गद्दारी केलेली आहे त्या गद्दारीचं त्यांना फळ भोगावं लागेल. नक्कीच. हे होते विनायक राऊत साहेब. कॅमेरामन गणेश मोरेसह मनोज लेले, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.